योद्धा न्यूज मराठी। मंचरमध्ये ज्यूट पिशव्या प्रशिक्षण शिबिराची यशस्वी सांगता, 50 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप। मंचर येथील शीतलताई बागल आणि ईडीआयआय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ज्यूट पिशव्या प्रशिक्षण शिबिराचा सांगता व प्रमाणपत्र वितरण सोहळा आज 2 मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। मान्यवरांची उपस्थिती आणि स्वागत। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश भाऊ भोर, भाजप नेते संजू शेठ थोरात, नवनाथ शेठ थोरात, ईडीआयआय संस्थेचे अधिकारी विकास गोफणे आणि महिला समन्वयक रजनी मिरके उपस्थित होते। या प्रसंगी आयोजक शीतलताई बागल, संतोष बागल व गोफणे सर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले। महिला सक्षमीकरणासाठी मान्यवरांचे मार्गदर्शन। यावेळी बोलताना शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश भाऊ भोर यांनी शीतलताई बागल यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। ते म्हणाले की मंचरमध्ये शीतलताईंच्या माध्यमातून महिला आघाडी अत्यंत प्रभावी आणि स्तुत्य काम करत आहे। महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी राबवले जाणारे असे उपक्रम काळाची गरज असून या कार्यात पक्षाच्या वतीनं सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्यात येईल। सुरेश भाऊंच्या या आश्वासक मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। भाजप नेते संजू शेठ थोरात यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांनी उद्योगाकडे वळावे, त्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य आमच्या माध्यमातून कायम दिले जाईल। तसेच नवनाथ थोरात यांनी स्पष्ट केले की संजू शेठ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकर्मा योजना, बांधकाम कामगार योजना आणि इतर सर्व शासकीय योजनांचे लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील। संस्थेचा विस्तार आणि आवाहन। ईडीआयआय संस्थेचे प्रशिक्षण अधिकारी विकास गोफणे यांनी माहिती दिली की ही संस्था लवकरच अवसरी फाटा येथे सुरू होणार आहे। या ठिकाणी महिलांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार असून परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। प्रमाणपत्र वितरण आणि प्रदर्शन। या शिबिरात एकूण 50 महिलांनी सहभाग नोंदवून ज्यूट पिशव्या बनवण्याचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केले। या सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। महिलांनी स्वतः तयार केलेल्या पिशव्यांचे प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आले होते, ज्याची पाहणी करून मान्यवरांनी महिलांच्या कौशल्याबद्दल समाधान व्यक्त केले। भविष्यातील संकल्प। आयोजक शीतलताई बागल यांनी सांगितले की आगामी काळात महिलांसाठी केवळ प्रशिक्षणच नाही तर त्यांना हक्काची रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील। कार्यक्रमाच्या शेवटी ईडीआयआय संस्थेच्या महिला अधिकारी रजनी मिरके यांनी उपस्थितांचे आभार मानले। या सोहळ्याप्रसंगी संतोष बागल, ज्येष्ठ शिवसैनिक भिवाशेठ बागल, दत्तात्रय खानदेशी यांच्यासह परिसरातील नागरिक आणि प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या बातमीचा आढावा घेतलाय आमची योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष बागल यांनी।